तुम्हाला काय धमकी दिली? धमकी दिली म्हणजे त्यांचा वकील सतत आम्हाला त्रास देतो, अपरात्री येतो, रात्री सकाळी संध्याकाळी कधी येऊन जमिनीवर हक्क गाजवतो. तो सांगतो एकतर माझी 2 गुंठ जागा द्या, मला एकदा भूमिपूजन करायचं आहे, नाही तर तुमचे मर्डर दोन्हीपैकी या महिन्यात बोलतो होऊन जाईल. त्याला पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट केली की बाबा तुझा विषय नंतरचा डेव्हलपमेंट चालू आहे, पण नाही, त्यांनी माझ्या सुरुवातच केली, त्यांनी अटॅकच केला माझ्यावर, मला घाण घाण बोलायला लागला. म्हणजे असं काही एक नवरा बायकोशी भांडतो त्याप्रमाणे माझ्याशी भांडायला लागला. तुझे धंदे काय, तू काय आहे, तू कॅरेक्टरलेस आहे, म्हणजे अशा विचित्र शब्द बोलला की जे मी समोर तुमच्याच बोलू शकत नाही. आता वकिलांनी तुम्हाला चक्क धमकी दिली. हा, वकिलाने धमकी दिली. काय वकिलाचं नाव? वकिलाचं नाव वकील मुकेश कमलाकर पाटील, राहणार कोपरी, म्हणजे आमच्या गावातला, आमच्या समाजाचा आणि आमचा स्थानिक वकील. काय वाद झाला? तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एक तक्रार नोंदवलेली आहे, काय नेमकी तक्रार आहे? तक्रार म्हणजे 2 वर्ष झाले सतत तो आम्हाला भांडणं, म्हणजे शिवीगाळ करणं. फक्त 2 गुंठे सोनं पिकवणारी जमीन, 4.5 लाख ते 5 लाख मंथली इन्कम घेणारी जमीन, ती आज खंडर होत चालली. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहरामध्ये जमिनीसाठी काही लोक कोणत्या थरावरती जातील सांगता येत नाही. आपल्याकडे अशा तक्रारी अनेक येतात, परंतु ज्या तक्रारी आपण वकिलांकडे घेऊन जातो तेच वकील जर हत्या करण्याची भाषा करत असतील तर आपल्यासोबत यावेळेला चंद्रकांत पाटील डॉक्टर, त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर सुद्धा असाच काही प्रकार घडलेला आहे. त्यांची काही जमीन आहे आणि ती जमीन इथल्या भूमाफियांना हवी आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी एक करार केला होता. जाणून घेऊया आपल्यासोबत. मॅडम, तुमचं नाव सांगा. माझं पुष्पा चंद्रकांत पाटील, आम्ही कोपरी गावात राहतो. 2013ला मकवाना, जितू मकवाना, भरत मकवाना यांना डेव्हलपमेंटसाठी दिलेलं. किती साली दिलेलं? 2013 मध्ये. म्हणजे जवळजवळ आज 10 वर्ष झाली. 10 वर्षात त्यांनी डेव्हलप केली नाही. 2 वेळा अग्रीमेंट रिन्यू झालं. 2020 ला त्यांनी पुन्हा रजिस्ट्रेशन केलं, ते मुदत संपलेली म्हणून. तरी आम्ही अग्री झालो, ठीक आहे, आम्हाला एकच बिल्डर होता म्हणून आम्ही त्याला पण होकार दिला. काय करार झाला होता तुमच्या? काय मागण्या होत्या? 60 हो, 60% बिल्डरचा, 40% आमचं, आणि जो काय नंतरच्या अटीशर्ती होत्या त्या नंतरच्या गोष्टी होत्या, पण 40% मालमत्ता आमचा होता. मग आता वकिलांनी तुम्हाला चक्क धमकी दिली? हा, वकिलाने धमकी दिली. काय वकिलाचं नाव? वकिलाचं नाव वकील मुकेश कमलाकर पाटील, राहणार कोपरी, म्हणजे आमच्या गावातला, आमच्या समाजाचा आणि आमचा स्थानिक वकील आहे. आणि एकतर्फे वकील, बिल्डरने कधी आम्हाला चान्सच नाही दिला की दुसरा वकील तुम्ही घ्या की काय. तो सांगतो तुमच्या समाजाचा आहे, गावातला आहे, तुम्ही बोलतो बिंदास त्याच्यावर विश्वास ठेवा. या रीतीने आम्ही विश्वास ठेवून 2020 ला त्यांनी ते अग्रीमेंट पुन्हा रिन्यू केलं. आणि त्याच्यातच त्याला ती 2 गुंठ मकवाना बिल्डरने दिली, बटूक मकवानाला दिली, बटूक मकवानाने दिनेश पाटलाला दिली. म्हणजे असं करून हे यांचं गुंतागुंतीचं अग्रीमेंट आम्हाला झालं. आता तुमचा काय वाद झाला? तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एक तक्रार नोंदवलेली आहे, काय नेमकी तक्रार आहे? तक्रार म्हणजे 2 वर्ष झाले सतत तो आम्हाला भांडणं, म्हणजे शिवीगाळ करणं, फक्त 2 गुंठ्यासाठी, म्हणजे डेव्हलपमेंटसाठी नाही. तर माझा प्लॉट खाली करायचा, माझा प्लॉट खाली करायला 60 ते 70 लाख खर्च आहे, प्लस माझं थोडंफार खर्च. तर याला तो एक्सेप्टच नव्हता करत, तो फक्त एकच. तर त्या मुकेश वकिलाला त्याची 2 गुंठ जागा काढून द्यायची. डेव्हलपमेंटचा विषय बाजूला. गेले 10 वर्ष झाले आम्ही वाट बघतोय की कधी माझ्या जमिनीला हात लागेल आणि तर डेव्हलपमेंटचं काम सुरू होईल. आजूबाजूच्या इमारती 1-1, 6-6 महिन्यात, 1.5 वर्षात उभ्या राहिल्यात. माझ्या समोर, डोळ्यासमोरची गोष्ट आहे. जास्तीत जास्त 1.5 वर्षात मला 2-3 असे प्लॉट उभे राहताना दिसले, पण माझी जमीन तशीच खंडर होत चालले. म्हणजे सोनं पिकवणारी जमीन, 4.5 लाख ते 5 लाख मंथली इन्कम घेणारी जमीन, ती आज खंडर होत चालले. लोक तिकडे गाड्या पार्क करतात, रात्री अपरात्री कपल येऊन बसतात त्या जागेवर, पण आम्ही काय बोलू शकत नाही, कारण ती डेव्हलपमेंटला दिली त्या विषयाने ती जागा पडीकच झाली. आता तुम्हाला काय धमकी दिली? धमकी दिली म्हणजे त्यांचा वकील सतत आम्हाला त्रास देतो, अपरात्री येतो, रात्री सकाळी संध्याकाळी कधी येऊन जमिनीवर हक्क गाजवतो. तो सांगतो एकतर माझी 2 गुंठ जागा द्या, मला एकदा भूमिपूजन करायचं आहे, नाही तर तुमचे मर्डर दोन्हीपैकी या महिन्यात बोलतो होऊन जाईल तुमच्या जोडीला. म्हणजे अशी चक्क तुम्हाला धमकी दिली? चक्क. आणि मला डायरेक्ट चॅलेंज केलंय, कारण मी माझ्या नवऱ्यावर जेव्हा याने हल्ला केला तेव्हा मी पुढे झाली, म्हणून त्यांनी मला डायरेक्ट धमकी दिली तर आता एक तर भूमिपूजन नाही तर तुमचं मर्डर. आणि करणार, मी पेशाने वकील आहे, मला अशा काय अथॉरिटी आहेत की मी डे नाईट कधी कोणाच्या घरी जाऊन हल्ला करू शकतो. मी वकील असल्यामुळे मला कोणी काय करू शकत नाही. पोलिसांकडे ज्यावेळेला तुम्ही गेलात तेव्हा पोलिसांनी तुम्हाला कशा प्रकारे मदत केली आणि काय मागण्यात प्रशासनाकडनं तुमच्या? मी पोलिसांना आधी मी कांबळे सरांना भेटली. कांबळे सरांनी सांगितलं ताबडतोब तुम्ही एनसी वगैरे केस वगैरे करून घ्या. त्याप्रमाणे आम्ही केस वगैरे केली आणि त्याला दुसऱ्या दिवशी बोलवले असं मला माहिती पडले, पण आज आम्ही समोरासमोर त्यानंतर आलो नाही.
पण हे धमकीचा त्रास आम्ही 2 वर्ष सतत त्रास केला. म्हणजे 2020चं अग्रीमेंट झाल्यानंतर हे सगळं प्रोसेस चालू झालं. तर त्यांचं टार्गेट फक्त 2 गुंठ जागा आहे, डेव्हलपमेंटचा विषय बाजूला. मग तुम्ही या सगळ्या गोष्टी घेऊन कधी इथल्या स्थानिक आमदारांना, नगरसेवकांना कोणाला भेटला नाही? छोट्या छोट्या मीटिंग्स घेतल्या मी, पण त्या सक्सेस नाही झाले. मी म्हणजे त्यांनी पण तुम्हाला मदत केली नाही? जितू मकवाना म्हणजे भरत मकवानाचे बंधू, म्हणजे नगरसेवकाचे बंधू. मग तुम्हाला त्यांच्या मुलांच्या नावावर अग्रीमेंट झाले आणि आता ते सांगतात आमच्याकडे अजिबात पैसे नाही. मी कात्रीने कपडे कापून कापून पैसे जमा केले, ते माझे संपले आहेत. माझ्याकडे आता डेव्हलपमेंटसाठी पैसे नाही. मी जे काही तुम्हाला पैसे दिले डिपॉझिटच्या स्वरूपात, ते मला व्याजासकट डबल हवेत, तर मी प्लॉट सोडेन. एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज स्थानिक भूमिपुत्रांवरती वसई विरार शहरामध्ये अशा प्रकारचा अन्याय होतो. एक तर भूमिपूजन किंवा मर्डर. जर पाहिलं तर घटना काय ते आपल्या लक्षात आलीच असेल. माझ्यासोबत आता चंद्रकांत पाटलांची पत्नी आहे. त्यांनी त्यांची जी व्यथा आहे ती आपल्या चॅनल समोर मांडलेली आहे. त्यांनी एका विकासकाला त्यांची जमीन दिली. जमिनी देताना काही शर्ती होत्या, त्या शर्तींचा भंग झाला. कुठे ना कुठेतरी जे जितू मकवाना आहेत किंवा जे कोणी वकील आहेत जे यांना धमकी देतात, ते त्यांना धमकी का देतात तशी रीतसर त्यांनी NCR म्हणजे तक्रार सुद्धा नोंदवलेली आहे. आता हे पाहण्यासारखं ठरेल की पोलीस याच्यावरती कशा प्रकारची दखल घेतली. अनेक आमदार आहेत बहुजन विकास आघाडीचे. आता जितू मकवाना म्हटला तर भरत मकवानाचे बंधू, माजी नगरसेवक भरत मकवाना, ते त्यांना असं सांगितलं की तुम्ही डेव्हलप करू नका, जमीन आमची आम्हाला द्या, तर त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर सुद्धा आपण पाहिलं. असं असताना आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.